धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द व्हावी आणि तसंच मस्साजोगच्या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं अशी मागणी राज्यातील विविध स्तरातून होतीये. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नेमकं धनंजय मुंडे खरंच या संपूर्ण प्रकरणात दोषी आहेत का? त्यांना या प्रकरणात सहआरोपी केलं जाऊ शकतं का? हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत. सर, संपूर्ण केस तर तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा राहील की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो मंत्रिपदाचा झालेला आहे त्याच्यानंतर अशा अनेक दाखले दिले जात आहेत की ते या प्रकरणात सहआरोपी आहेत. आत्ता तुम्हाला ही सगळी केस माहिती असल्यावरून आत्ताच्या केसमध्ये जो स्टेटस दिसतोय त्याच्यावरनं धनंजय मुंडे सहआरोपी होऊ शकतात. तर यामध्ये असं झालंय की ज्या वेळेला तपास चालू होता, म्हणजे गुन्हा घडल्यानंतर खुनाचा कलम दाखल झाला, पहिल्यांदा खंडणीचा झाला, नंतर तो खुनामध्ये कन्वर्ट झाला आणि तपास करत असताना वाल्मिक कराड शेवटी गुन्ह्यामध्ये ज्यांनी ॲक्च्युअल मारलं, रिअल ॲसिडेंट ज्याला म्हणता येईल, त्यामध्ये वाल्मिक कराड नव्हता. पण वाल्मिक कराड हा कट कारस्थान करण्यामध्ये होते 120B मध्ये. तो निष्पन्न झाला आणि मग ह्या वाल्मिक कराडांचीच हे सगळी टोळी तोच चालवत होता. हे जेव्हा निष्पन्न झालं मग त्यामध्ये मोका लावला. मग अशा केसमध्ये आता हा झाला परिस्थितीजन्य पुरावर आधारित असलेला खटला. आणि हा तपास करत असताना पोलीस तपास करतात की त्या दरम्यान कोणाकोणाचे फोन कोणाकोणाला गेले, कुठं ते लोकेशन त्यांचे सापडलेत. आणि त्यामध्ये सकृतदर्शनी समजा आता ज्यांनी मारलंय ॲक्च्युअल जे गुन्हेगार आहेत त्यांचा जर फोन कॉल वाल्मिक कराडला गेले असतील, आता तो निष्पन्न झालाय, तो आरोपी आहे. खुनामध्ये पण त्याला आरोपी केलाय. आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध जर आपण पाहिले, अनेक चॅनलवर आपण पाहिले, पेपरला बातम्या पाहिल्या, दोघांचे फोटो, दोघांची पार्टनरशिप, एकाच पक्षातले बऱ्याच गोष्टीत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर दोघांच्या नावावर काही वैयक्तिक प्रॉपर्टीज घेतल्या असतील, मिळकती, आणि हे जर निष्पन्न झालं, फोन कॉल झाले, तर यामध्ये पोलिसांच्या आमच्या रोजच्या अनुभवानुसार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करणं रास्त आहे आणि ते केलं पाहिजे असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, कुठल्याही गुन्ह्यांमध्ये सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सला खूप महत्त्व आहे. आता या प्रकरणात जर आपण बघायला गेलं तर गुन्हा ज्या ठिकाणी घडलाय त्या ठिकाणी स्वतः वाल्मिक कराड नव्हते, धनंजय मुंडे सुद्धा नव्हते. पण दुसऱ्या बाजूला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचा आधार घेत आता वाल्मिक कराडला तर शिक्षा झालेली आहे, ते आत जेलमध्येच आहेत. पण पुन्हा एकदा या जॉईनिंग द डॉट्स पाहून आपण ती दोरी जी आहे ती दोर जाऊ शकते धनंजय मुंडे. परिस्थितीजन्य पुरावा म्हणलं की पोलिसांचं सगळं कसब असतं. आणि शेवटी या खटल्याचा आपण स्पेसिफिक जर विचार केला त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष बघणारे विटनेस कोण नाही. मग ही केस कशी ओपन झाली की त्या संतोष देशमुखांना पहिल्या दिवशी इंडिका गाडीमध्ये अक्षरशः कोंबून त्यांना घेऊन गेलं. ते कोंबून येताना संतोष देशमुखांचा चुलत भाऊ तिथं होता आणि त्याने सांगितलं की ह्या लोकांनी त्याला पळून नेला. मग ती जी गाडी होती इंडिका किंवा स्कॉर्पिओ कुठली, त्या गाडीवरनं ते आरोपी लोकेट झाले, त्यांचं लोकेशन सापडलं. म्हणजे याला म्हणतात लास्ट इन टुगेदर. शेवटी एकत्र जाताना पाहिलं, भाऊ सांगतोय माझ्यासमोर याला कोंबून नेला आणि नंतर कुठं सापडलं तर डेड, मयत अवस्थेत, म्हणजे यांनी खून केला. पण ॲक्च्युअल मर्डरमध्ये ॲक्च्युअल मारताना, भोसकताना, गोळी घालताना, तलवारीचे वार करताना असा विटनेस कुणीच नाही. मग ही परत केस गेली सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणले की पोलिसांचं कसब असतं, कसा तपास करायचा, प्रत्येक चेन त्यांना ती लिंकअप करावं लागते. गाडीत पळून न्याला, कुठल्या स्पॉटला न्याला ते लोकेशन, तिथून कोणाकोणाचे फोन गेले, कोणाला गेले ते लोकेशन, असा सगळा हा टेक्निकल पुरावा गोळा करून रिअल ज्यांनी मारलंय ते, त्यांचा म्होरक्या, त्यांचा बॉस म्हणजे वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडने वारंवार जर केले असतील धनंजय मुंडेंना फोन, ते फोन कॉल. परत असंही कळतंय की खंडणीच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंच्या बंगल्यामध्ये 2 ते 3 बैठका झाल्या, तिथं काहीतरी प्लॅन झाला होता. मग हे सगळं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी जर प्रामाणिकपणे सरळ मार्गे तपास केला आणि हे सगळं निष्पन्न झालं, न्यायालयासमोर आलं, तर त्यामध्ये शिक्षा होऊ शकते असं एक वकील म्हणून मला वाटतं. दुसऱ्या बाजूला सर, तुम्ही जसा मुद्दा काढलात की अशा चर्चा होत आहेत की अनेक आरोप पण होत आहेत की त्यांच्या बंगल्यावर ज्या बैठका झाल्या तिथे देखील अनेक कॉल्स झाले, ज्या कॉल्समध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं संभाषण झालेलं आहे, असे चर्चा सुद्धा आहे, माध्यमांमध्ये चर्चा आहे आणि काही पुरावे देखील पोलिसांना मिळाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या कॉल्समधून CDRची जी मागणी होते ती याच कॉल्सवरून होतीये. त्यामुळे या CDRवरनं आपण मुख्य आरोपीपर्यंत पोहोचलो आहोत नाही आहोत हा भाग वेगळा. पण इथे जर आपण ते डॉट्स जॉईन करायला गेलो तर याच पुराव्यातनं धनंजय मुंडेंपर्यंत पुन्हा एकदा कडी पोचते का?
नाही, आता सकृतदर्शनी जर पाहिलं तर पोलिसांचा रोजचा तपासाचा भाग म्हणून आता ज्या वेळेला पुण्यामध्ये जो आपला दाभोळकरांचा खटला घडला तर दाभोळकरांचा खून ज्या बालगंधर्वच्या पुलावर झाला आजपर्यंत खरे मारेकरी सापडले नाही. पण त्या दरम्यानचा तपास सांगतो की त्या भागामध्ये राहणारे, त्या भागातून त्या दरम्यान गेलेले टू व्हीलर, ज्यांचे मोबाईल लोकेशन, अनेक लोकांकडे पोलिसांनी तपास केला. आमचे काही त्यात क्लायंट आहेत. फक्त मी तिथून चाललो होतो पण मला फोन आला त्या दरम्यान स्पॉटला, म्हणून लोकांनी तपासायला बोलवलं. म्हणजे ह्या लिंक कशा लिंकअप करायच्या हे सगळं पोलिसांचं काम आहे. आता इथं जर समजा सरळ सरळ फोनत असतील, वाल्मिक कराड हा सकृतदर्शनी गुन्हेगार आहे, टोळीचा प्रमुख आहे, तो टोळी चालवत होता. शेवटी कुठलाही मोकातला गुन्हेगार हा काही एका दिवसात तयार होत नाही. अनेक वर्ष तो सगळे गुन्हेगारी करत असतो. पण त्याला कोणाचा सपोर्ट होता, कोणाचा काय, हा नंतरचा भाग आहे. पण अनेक वर्षाचा गुन्हेगार, मग त्याच्याशी कोणाशी संबंध होते. आणि जर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या दोघांच्या काही मिळकती जॉईंट असतील, काही व्यवहार त्यांचे झाले असतील, पैसे देणं घेणं, तर 100% पोलिसांना त्याला सहआरोपी करावंच लागेल. नाही केलं तर त्याला वाचवलं असं म्हणावं लागेल. सेक्शन 120B क्रिमिनल कॉन्स्परसीचा खरं तर तो सेक्शन आहे. आता नवीन कायद्याच्या तरतुदीत हा या सेक्शनला कसं डिफाईन केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणातील कायद्याच्या तरतुदी आणि कायद्याच्या बाबी कशा? आता यामध्ये नवीन कायद्याला BNS आणि BNSS 120B म्हणजे कॉन्स्पिरसी, कट कारस्थान. जुना कायदा, नवीन कायदा, फक्त कलम जे आहेत, कलमाचे नंबरिंग फक्त बदलले, बाकी सगळ्या तरतुदी त्या आहेत. शिक्षाही त्याच्यात, तपास कसा करायचा, न्यायालयासमोर पुरावा कसा उभा करायचा, ही सगळी प्रोसिजर सगळी जुन्या कायद्याप्रमाणे. फक्त कायद्याचे कलमाचे नंबर खालीवर झाले, काही त्यांनी कलम वगळलेत. बाकी जे पूर्वी जे होतं 120 म्हणजे कट कारस्थान. कट कारस्थान केल्यानंतर समजा आता इथं बसून मी कट कारस्थान केलंय आणि मी काही लोकांना सांगितलं की तुम्ही असा असा प्रकार करा, कोणाला मारा, किडनॅप करा, उचलून आणा, वाटेवर जे. पण हे ज्या वेळेला सिद्ध होतं तर त्या लोकांनी जो गुन्हा केलाय आणि भविष्यात न्यायालयामध्ये जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांनी मर्डर केला, त्यांना जन्मठेप झाली, तर त्यांची शिक्षा मला लागू होती. याला म्हणतात 120B कट कारस्थान. त्यांनी जे केलेले कृत्य माझ्या सांगण्यावरनं केलं, आम्ही कट कारस्थान केलं, हे न्यायालयासमोर पोलिसांनी, सरकार पक्षांनी सिद्ध करू शकले, त्यांना जी शिक्षा तीच मला लागू होणार आहे. क्रिमिनल कॉन्स्परसीमध्ये सर जर ही केस बांधली गेली, म्हणजे धनंजय मुंडेंना खरंच क्रिमिनल कॉन्स्परसीचा एक पार्ट म्हणून धरलं गेलं, तर संपूर्ण केस जी आहे ती कोर्टात कशी टिकून राहील आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांसमोर मोठं आव्हान सुद्धा असेल असं वाटत नाही? आता नेहमीचा एक, आता निकम साहेबांची अपॉइंटमेंट केलेली आहे, अनेक त्यांनी मोठे मोठे खटले केलेत, पण त्यांचा रेग्युलर अनुभव आपण पाहता तर त्यांचे केस चालवण्याची पद्धत म्हणजे पद्धत ते शेवटी प्रत्येकाने कशी बाजू मांडायची हा असतो. तर यामध्ये जर एखादा माफीचा साक्षर केला यांच्यातलाच, आता घडलंय काय, यातला मेन जो गुन्हेगार होता की ज्याने ॲक्च्युअल मर्डर होताना व्हिडिओ कॉल केले, फोटो काढले, तो जो आंधळे कुणी, तो आजही ॲब्स्कॉन्ड आहे. त्याचा मोबाईल सुद्धा गायब आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सकृतदर्शनीमध्ये संशय असा येतो की चेन ब्रेक करायचं काम पोलिसांनी केलं असं म्हणता येणार नाही, पण ती चेन ब्रेक झालेली. जोपर्यंत तो आरोपी सापडत नाही त्या सगळं लिंकअप करणं आता तरी अवघड आहे. आता न्यायालयासमोर जेव्हा खटलं येईल, मग ह्याच गुन्हेगारांमधल्या एखादा माफीचा साक्षर केला आणि त्याने जर सगळं शब्दावर जर सांगितलं की निकम साहेबांना ते कसं आहे, ते जर झालं तर बऱ्याच अंशी हे फाशीपर्यंत पोचू शकतील असं चार्जशीट न बघता वकील म्हणून मला वाटतं. सर, तुम्ही जसा मुद्दा मांडलात की टेक्निकल एव्हिडन्सेस पण खूप महत्त्वाचे आहेत या संपूर्ण केसमध्ये. ज्या वेळेला कृष्ण आंधळे सापडेल नाही सापडेल हा तपासाचा भाग आहे, पण प्रथमदर्शनी असं दिसतंय का की सगळ्यात याचा मास्टरमाइंड ठरवण्याचं काम हे पोलीस करतीलच, पण कृष्ण आंधळे हा या संपूर्ण प्रकरणाचा किंगपिन होता आणि त्याच्याकडनं जे हे सगळे व्हिडिओज किंवा जे काही मर्डरच्या वेळेस जे ऍक्ट घडलेले आहेत त्याचेच पुरावे अजून पोलिसांना मिळत नाहीयेत? मेन आरोपी तोच होता, त्यानेच फोन केले, त्याने व्हिडिओ केले आणि वाल्मिक कराड आणि त्याच्यामध्ये रेग्युलर संभाषण झाल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय. म्हणजे सकृतदर्शनी तोच मेन आरोपी, आणि तोच मेन आरोपी जर सापडला नाही, तो जर गायब झाला, त्याचे फोन पण डिटेल सगळे गायब झाले, तर शेवटी हा परिस्थितीजन्य आधारावर परत असलेला खटला आहे. मेन आरोपीचा जर पुरावाच नष्ट झाला तर पुढच्या आरोपींना कसं कनेक्ट करायचं हे आता सगळं न्यायालयासमोर हे सरकारी वकिलांचं आणि पोलिसांचं कसं भासणार आहे. 自宅のような居心地の良さと心待ちにしていた家族団らんのひとときを叶えるバケーションレンタルを予約しよう。booking.com booking.a पुढच्या आरोपींना कसं कनेक्ट करायचं हे आता सगळं न्यायालयासमोर हे सरकारी वकिलांचं आणि पोलिसांचं कसं भासणार आहे. ते जर सिद्ध नाही झालं तर चेन ब्रेक झाल्या तर संशयाचा फायदा शेवटी कायद्यात ते सांगितलेले 100 गुन्हेगार
सुटले तरी चालतील, पण एका निरापद माणसाला आरोपीला शिक्षा होता कामा नये. मग बेनिफिट ऑफ डाऊट हा नेहमी आरोपीला दिला जातो. ते ह्याच्या खाली हे आरोपी सुटूही शकतात असा तपास असेल तर. आता पहिल्यांदी 1200 पानांची चार्जशीट तर सर सबमिट केलेली आहे कोर्टाला. सप्लिमेंटरी चार्जशीट पण याच्यात जाऊ शकते का? आणि जोपर्यंत कृष्णा आंधळे सापडत नाही तोपर्यंत हा संपूर्ण तपासाची एक कडी कुठेतरी मिसिंग आहे असं वाटेल. याच्यामध्ये आता परवा चार्जशीट दाखल झालं. दोषारोप पत्र दाखल करताना पोलिसांची खाली एक लाईन असते की हे जे काही आरोपी पकडले त्यांच्या विरोधात एवढा तपास केला, सबळ पुरावा मिळून आला म्हणून आम्ही आज दोषारोप पत्र दाखल केलं. पण CRPC सेक्शन 173(4) खाली एक आरोपी यातला फरार आहे. तो आरोपी फरार झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी ओपन व्हायच्यात, म्हणून आम्हाला तपास हा ओपन ठेवायचा आहे. आम्ही तपास कधी चालू करू शकतो. आणि मग समजा आंधळे सापडला, त्याच्या विरोधात परत हीच सगळी प्रोसिजर होणार आणि त्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट पुरवणी दोषारोप पत्र दाखल करतील. मग आंधळे निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये पण परत ह्या वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या लिंक सापडल्या तर यांना परत ते कनेक्शनमध्ये ते सगळे येऊ शकतात आणि आरोपी होऊ शकतात. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकरणात आता एवढे सगळेजण या केसमध्ये अरेस्टेड आहेत, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातनं केली जाते. या गुन्ह्यात आतापर्यंत जे चार्जेस त्यांच्यावर फ्रेम करण्यात आलेले आहेत, जे गुन्हे दाखल त्यांच्यावर आहेत, या परिस्थितीला सध्या तरी या आरोपींना फाशीपर्यंत कोर्ट कन्व्हिक्शन देईल असं वाटतंय? आता आपण खुनाचा विचार केला, बरेचसे खटले असतात. आता हा खटला स्पेसिफिक, आता खून म्हणल्यानंतर कसं एकदम मोटिव्ह पाहिजे, किंवा 4 मित्र बसले, चेष्टा मस्करी झाली आणि त्यामध्ये भांडण ढकलून दिला आणि पाडला, कधी कधी रागाच्या भरात भोसकला खून. पण या खुनामध्ये हा थंड डोक्याने केलेला खून आहे, अतिशय ब्रुटल मर्डर. आणि मग मर्डरमध्ये जर फाशीपर्यंत आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर त्याला रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे वेगळ्या प्रकारचा खून. ह्यांनी काय केलंय, अक्षरशः त्याच्या अंगावरती म्हणजे लघवी केली, तोंडावर त्याची लघवी केली, त्याला गाजाने चटकी दिली. मला जी मिळालेली माहिती ते पायाच्या नाकामध्ये टाचण्या टोचल्या, गुप्तांगावर लायटरने त्याला शॉक दिले. अशा प्रकारचा ब्रुटल मर्डर करून, आणि सगळ्यात वाईट काय, हे सगळं करत असताना कृत्य व्हिडिओ कॉल करून दाखवलं, ह्याला कसा मारतोय आम्ही. आणि मग अशी जर स्टोरी सगळी निष्पन्न न्यायालयासमोर झाली नसेल तर फाशीशिवाय पर्यायच नाही असं मला वकील म्हणून वाटतं. आता आपण बघू शकतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध कंगोरे जेव्हा या तपासाचे समोर येत आहेत, तेव्हाच हे सगळे फोटो जेव्हा समोर आले, एक महाराष्ट्रात संतापाची लाट आणि उद्रेक अजूनही पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितपणाने रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस समजून कोर्टाने या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसंच सहआरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना देखील या केसमध्ये भोवलं जातंय का, हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.